विद्यार्थी मित्रांनो, अनन्वय अलंकार आपण आज अभ्यासणार आहोत. अनन्वय अलंकार अभ्यासण्यापूर्वी आपण उपमेय आणि उपमान म्हणजे काय ते समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला अनन्वय अलंकार समजायला सोपा जाईल. ज्याला उपमा देतात त्यास उपमेय असे म्हणतात आणि ज्याची उपमा देतात त्यास उपमान असे म्हणतात. उदाहरण पाहूयात. भीमा वाघासारखा शूर आहे. इथे या वाक्यात भीमा हे उपमेय आहे, कारण भीमाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे आणि या भीमाला वाघाची उपमा दिलेली आहे, म्हणून वाघ हे उपमान आहे. कारण भीमा हा कसा शूर आहे ते वाघ या शब्दाने सांगितलेले आहे. अर्थात भीमा हे उपमेय आहे, वाघ हे उपमान आहे आणि या दोघांच्या मधील साधर्म्य गुणधर्म जो आहे तो शूरत्व आहे. अनन्वय शब्दाचा अर्थ आधी समजून घेऊयात. अन अधिक अन्वय या दोन शब्दांनी अनन्वय हा शब्द तयार होतो. अन्वय म्हणजे संबंध, अनन्वय म्हणजे तुल्य अन्वय म्हणजे संबंध मिळत नाही असा, अतुलनीय. थोडक्यात अनन्वय शब्दाचा अर्थ होतो अतुलनीय. इतर अनेक अलंकारांमध्ये एखाद्या वस्तूची तुलना दुसऱ्या समान वस्तूशी करून आपण वर्णन करतो, पण कधीकधी उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमानच मिळत नाही. अशा वेळी उपमेय हे उपमेयासारखेच आहे असे सांगितले जाते. या ठिकाणी अनन्वय हा अलंकार होतो. म्हणजेच उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजेच जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा तिथे अनन्वय हा अलंकार होतो. यावरून आपण अनन्वय अलंकाराची काही वैशिष्ट्ये पाहूयात. उपमेय हे अद्वितीय असते, त्यास कोणतीच उपमा लागू पडत नाही. उपमेयाला योग्य उपमान सापडतच नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते आणि अशी जेव्हा उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. अनन्वय अलंकाराची काही उदाहरणं आपण अभ्यासूयात. अर्जुनाचं वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासमहा. अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच हे स्पष्ट करताना प्रस्तुत ओळी इथे कवीने घेतलेल्या आहेत. अर्जुन हेच उपमेय आणि अर्जुन हेच उपमान आहे. दुसरं उदाहरण, या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. यामध्ये दान हे श्रेष्ठ आहे आणि या दानासारखं दुसरं कोणतंच दान नाही आणि म्हणून दान हेच उपमेय आणि उपमान आहे. पुढील उदाहरण, आईसारखे दैवत आईच. इथे आईचा मोठेपणा, आईचे गुण वर्णन करताना प्रस्तुत ओळी आलेल्या आहेत. आई हेच उपमेय आणि आई हेच उपमान आहे, कारण आईसारखं प्रेम किंवा आईसारखं देवत्व आणखी कोणाकडेही नाही. पुढील उदाहरण, आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी. ताजमहालाच्या सौंदर्याचं वर्णन करताना कवी म्हणत आहेत की ताजमहालासारखा दुसरा कोणी असूच शकत नाही आणि म्हणून इथे ताजमहाल हेच उपमेय आणि ताजमहाल हेच उपमान आहे. विद्यार्थी मित्रांनो, अपनहुती अलंकार आपण अभ्यासणार आहोत. अपनहुती या शब्दाचा अर्थ आपण पाहूयात. अपनहुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. अपनहुती अलंकाराची व्याख्या पाहूयात. उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा तिथे अपनहुती अलंकार होतो. अपनहुती अलंकाराची काही वैशिष्ट्ये पाहूयात. अपनहुती अलंकारामध्ये उपमेयाला लपवले जाते. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर ते उपमानच आहे असे सांगितले जाते, म्हणजेच उपमेयाचा निषेध केला जातो.
हा निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द वापरले जातात. याचं एक उदाहरण पाहूयात. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. पहिल्या ओळीतील आपण उपमेय आणि उपमान पाहूयात. पहिली ओळ, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. पहिल्या ओळीत म्हणजेच न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील या ओळीमध्ये कवीला डोळ्यांचे वर्णन करायचे आहे आणि हे वर्णन करताना त्याची तुलना तो कमळाच्या पाकळ्यांशी करतो. या वाक्यात नयन हे उपमेय आहे, कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. येथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या झालेल्या आहेत असे सांगताना कवीने उपमेयाला दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमान घेतलेले आहे. दुसऱ्या ओळीत न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. या ओळीमध्ये वदन म्हणजे तोंड किंवा मुख याबद्दल सांगायचे असूनही त्याचा निषेध करून तो शरद ऋतूचा चंद्र आहे म्हणजे ते मुख नसून शरद ऋतूचाच चंद्र आहे असे म्हणून इथे ही उपमानाची स्थापना आपल्याला केलेली दिसते. अपनहुती याचा अर्थ झाकणे, लपविणे असा आहे आणि या अलंकारामध्ये आपल्याला लक्षात येईल उपमेय झाकलेला आहे, उपमेयाचा निषेध केलेला आहे. म्हणजेच उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा जेव्हा सांगितले जाते तेव्हा तिथे अपनहुती हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पाहूयात. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे. या वाक्यामध्ये ओठ हे उपमेय आहे तर पारिजातकाचे देठ हे उपमान आहे. परंतु ओठ हे ओठ नाहीतच तर ते पारिजातकाचे देठ आहेत. इथे सुद्धा उपमेयाला झाकलेला आहे किंवा उपमेयाचा निषेध केलेला आहे आणि हा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे सांगितलेले आहे. त्यामुळे इथे अपनहुती हा अलंकार होतो. पुढील उदाहरण. हे हृदय नसे परिस्थंडील धगधगलेले. या वाक्यात सुद्धा हृदय हे हृदय नाहीये तर ते थंडील धगधगलेलं आहे हे दिसतंय. म्हणजेच हृदय इथे उपमेय आहे आणि उपमान धगधगलेले थंडील हे आहे. मात्र तरीसुद्धा उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे इथे सांगितलेले आहे. पुढील उदाहरण. मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढुनी नाग हा डोलतो. या वाक्यात बाळाची मान हे उपमेय आहे तर नागाचा फणा हे उपमान आहे. आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळेल की बाळाची मान उचलणं हे बाळाची मान उचलणं नाहीच तर तो नागाचा फणा आहे. म्हणजेच उपमेयाचा निषेध केलेला दिसेल आणि उपमेय हे उपमानच आहे असे आपल्या लक्षात येईल. पुढील उदाहरण. हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते. या वाक्यामध्ये उपमेय आहे चांदणे आणि मीराचं गाणं हे आहे उपमान. इथे सुद्धा चांदणं हे चांदणं नाही म्हणजेच उपमेयाचा इथे निषेध केलेला आहे आणि इथे उपमेय हे उपमानच आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा अपनहुती अलंकार होतो. पुढील उदाहरण. आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोकारी, नोहेच हाक माते मारी कुठी कुठारी. या वाक्यात आईची हाक हे उपमेय आहे तर कुठारी मारणे हे उपमान आहे. आईची हाक ही हाक नाहीच तर मला कोणीतरी कुठारी मारतंय. इथे सुद्धा उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे हे सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशयोक्ती अलंकाराचा अभ्यास आपण करणार आहोत. हा अलंकार अभ्यासण्यासाठी एक गमतीशीर उदाहरण अभ्यासूयात. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नहाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. वरील उदाहरणात दमडीच्या तेलात, दमडी हे एक पूर्वीच्या काळातील नाणं आहे म्हणजेच पैसा. या पैशाच्या तेलात कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी गोष्टी फुगवून सांगितलेल्या आहेत.
बघा हां, जसं की एका दमडीच्या म्हणजेच एका पैशाच्या विकत आणलेल्या तेलात काय काय घडलंय? सासूबाईंचं नहाणं झालं, मामांजींची दाढी झाली, बाहोजीची शेंडी झाली, कलंडलेलं तेल वेशीपर्यंत ओघळ गेला. गावची वेस कुठे असते हे तुम्हाला माहिती आहे. आणि शिवाय त्यामध्ये उंट वाहून गेला. उंट इतका उंच असतो की त्याला पोहण्यासाठी किंवा बुडण्यासाठी डुंबण्यासाठी किती तेल लागेल. म्हणजे या सर्व अशक्यप्राय गोष्टी इथं घडलेल्या आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच अतिशयोक्ती झालेली आपल्याला इथे दिसत आहे. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होत असतो. म्हणजे बघा मगाशी जे आपण दमडीचं तेल आणलं हे उदाहरण पाहिलं, ते उदाहरण ऐकतानाच आपल्याला कळतं की यातील सगळ्या गोष्टी अशक्य आहेत. अतिशयोक्ती अलंकाराची यावरून आपल्याला काही वैशिष्ट्ये पाहता येतील. एखाद्या गोष्टीचं प्रसंगाचं वर्णन इथे केलेलं आपल्याला दिसतं. ते वर्णन अधिक फुगवून केलेलं असतं आणि त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होत असते. इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. जो अंबरी उफाळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डाग लाहे. या उदाहरणामध्ये चंद्रावरचा डाग म्हणजे नलराजाच्या घोड्याच्या उफाळण्यामुळे त्याच्या खुराचा लागलेला डाग. हे जरी असंभवनीय असले तरी तसे घडल्याचे वर्णन केल्यामुळे इथे अतिशयोक्ती झालेली आहे. पुढील उदाहरण, काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर, रामायण आधी मग झाला राम जानकीवर. या उदाहरणात जगाच्या अगोदर काव्य निर्माण झाले व रामाच्या अगोदर रामायण घडले असं सांगणं यात असंभाव्यतेची परमावधीच आहे. हाही अतिशयोक्तीचा एक प्रकारच आहे. असंभव्य किंवा अशक्य गोष्टी शक्य झाल्याचं वर्णन जिथं जिथं असतं तिथे अतिशयोक्ती हा अलंकार होत असतो. पुढील उदाहरण, सचिनने आभाळी चेंडू टोलवला, तो गगनावरी जाऊनी ठसला, तोच दिवसा जैसा दिसतो चंद्रमा हसला. या उदाहरणात सचिनने बॅटिंग केलेली दिसतीये आणि त्याने मारलेला चेंडू गगनावर जाऊन ठसलेला आहे आणि त्याचवेळी दिवसा चंद्रमा दिसतोय आणि तोही हसत हसत बघतो आहे किंवा चंद्रमा तिथे ठसलेला आहे असं या उदाहरणात सांगितलेलं आहे. पुढील उदाहरण, मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी. या उदाहरणात मुंगी आकाशात उडालेली दिसतीये आणि वर उडून तिने सूर्याला गिळलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. परंतु एक लक्षात घ्यायचे की सगळ्याच गोष्टी असंभव्य आहेत. याचं कारण मुंगी एवढीशी असते, ती उडतही नाही, परंतु ती उडालेली आहे आणि एवढ्याशा छोट्याशा मुंगीने सूर्याला गिळलेलं आहे. म्हणजेच कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितलेली असते. त्यामध्ये असंभव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. त्यावेळी तिथे अतिशयोक्ती हा अलंकार होत असतो. मुलांनो, प्रत्येक गोष्टीचं चमत्कृतीपूर्ण जर वर्णन करायचं असेल तर त्यात थोडी अतिशयोक्ती येतेच. उदाहरणार्थ पहा, तिचं मुख चंद्रासारखं आहे किंवा तिचे डोळे कमळासारखे आहेत हे म्हणताना खुलवून सांगायचं असतं. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक या सर्व अलंकारामध्ये थोडी अतिशयोक्ती असतेच. पण केवळ अतिशयोक्तीच जिथे असते किंवा अतिशयोक्तीच प्रामुख्याने केलेली असते तेव्हा तो एक स्वतंत्र अतिशयोक्ती हा अलंकार मानला जातो आणि आत्ता आपण तो अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थांतरन्यास हा अलंकार अभ्यासणार आहोत. प्रथम आपण अर्थांतरन्यास या शब्दाचा अर्थ पाहूयात. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. अर्थात एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्याच शेजारी ठेवणे म्हणजे अर्थांतरन्यास असा अर्थ होतो. यावरून आपण अर्थांतरन्यास या अलंकाराची व्याख्या पाहूयात. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर तिथे अर्थांतरन्यास हा अलंकार होतो. यावरून अर्थांतरन्यास अलंकाराची काही वैशिष्ट्ये पाहूयात.
पहिलं वैशिष्ट्य म्हणजे विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य इथे सिद्धांत सांगितला जातो. दुसरं वैशिष्ट्य, सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणं दिली जातात. आणि तिसरं वैशिष्ट्य, अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. उदाहरण पाहूयात. बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय गरल. श्वानपुच्छ नलिकेत घातले, होईना सरळ. आपण यातील काही कठीण शब्दांचा अर्थ पाहूयात. खल म्हणजे दुष्ट, अहि म्हणजे साप आणि गरल म्हणजे विष. वरील उदाहरणात अर्थांतरण्यास हा अलंकार कसा होतो ते पाहूयात. दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी तो त्याला आवडत नाही. सापाला पाजलेल्या दुधाचे विषातच रूपांतर होत असते. हे सांगून झाल्यानंतर जीवनात येणारा हा अनुभव कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी ती वाकडीच राहणार, या अर्थाच्या वरील वाक्याने सर्वसामान्य सिद्धांताच्या स्वरूपात मांडलेली आहेत. पुढील उदाहरण. होई जरी संतत दुष्टसंग, न पावती सज्जन सत्वभंग. असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. या उदाहरणाचा अर्थ लक्षात घेऊयात. सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता कधीच नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कवी निसर्गातले एक अतिशय सामान्य उदाहरण देतात. जसं की साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात तरी पण चंदनाचे झाड मात्र विषारी बनत नाही आणि चंदनाचा सुगंध सापालाही मिळत नाही. पुढील उदाहरण. तदितर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो, त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. यातील कठीण शब्दांचे अर्थ पाहूयात. भेने म्हणजे भीतीने आणि जल केली म्हणजे जलक्रीडा, पाण्यात खेळ खेळणे. उदाहरणाचा अर्थ पहा. नल राजा होता आणि त्या नलाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले. त्याच्याजवळ कोणीच राहिलं नाही. एवढी हकीकत झाल्यानंतर कवीने यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला. तो असा की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. विशेष गोष्टीच्या समर्थनार्थ येथे एक सामान्य सिद्धांत सांगितलेला आहे आणि त्याच्या उलटही प्रकार असतो. यासाठी उदाहरणं पाहूयात. मरणात खरोखर जग असते किंवा जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. पळभर म्हणजे क्षणभर. या कविवर्य तांब्यांच्या कवितेमध्ये प्रथम सामान्य सिद्धांत सांगून त्याच्या समर्थनार्थ विशेष दाखले दिलेले आढळतात. यासाठी आपल्याला इथे काही उदाहरणं आणखी दिलेली आहेत. एका हाताने कधीतरी मुली वाजते काय टाळी. दुसरं उदाहरण. सावळावर बरा गौरवधूला. पुढील उदाहरण. जातीच्या सुंदरांना काहीही शोभते. पुढील उदाहरण. मूळ स्वभाव काही जाईना. पुढील उदाहरण. का मरणी अमरता ही न खरी. पुढील उदाहरण. अत्युच्ची पदी थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा. पुढील उदाहरण अभ्यासूयात. फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरुडुले. तेज जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. पुढील उदाहरण. अनंत मरणे अधि मरावी, स्वातंत्र्याची आस धरावी. मारील मरणची मरणा भावी, मग चिरंजीवपण ए बघते. तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.